हिवाळ्यामध्ये पालेभाज्या तर खूप छान मिळतातच, पण इतर भाज्या देखील खूप छान मिळतात. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बाजार करायला गेली होती आणि बाजारात गेली तर मला पालेभाज्या घेण्याचा मोह काही आवरला नाही. त्यामुळे मी भरपूर अशा पालेभाज्या घेऊन आले. पालेभाज्या तर आणल्या, पण एखादी पालेभाजी करायचं म्हटलं तर मुलं खायला अजिबातच तयार होत नाही. पण आज मी ही भाजी अशा पद्धतीने केली आहे की ती करायला देखील खूप सोपी आहे आणि चवीला देखील अगदी अप्रतिम अशी झाली होती. तर यासाठी मी कढईत 1 चमचा एवढं तेल टाकून घेतलं. ते तेल छान गरम झाल्यानंतर त्यावर जिरं मोहरी टाकली, लसूण टाकला आणि थोडेसे मिरच्यांचे तुकडे टाकून घेतले. त्यानंतर कांदा एक बारीक कट करून घेतला होता, तो मी यावर फ्राय करून घेतला. एक छोटासा टोमॅटो घेतला होता, तो देखील बारीक कट करून यावर घातला. थोडासा 1 वाटी वाटाणा टाकून घेतला आणि पालक छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आणि बारीक कट करून तो तेलावर छान परतून घेतला. आपल्या सगळ्या भाज्या छान परतणं झाल्यानंतर मी यावर थोडीशी हळदी पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं. बरं, याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील ॲड करू शकता. आणि 1 वाटी एवढं पाणी टाकलं आणि याला छान दणदणीत अशी वाफ काढून घेतली. भाजीला वाफ काढून झाल्यानंतर मी यावर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि 2-3 चमचे मी यावर बेसन पीठ टाकलं आणि छान भाजी मिक्स करून घेतली. थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आणि भाजीला छान दणदणीत अशी वाफ काढून घेतली. तुम्ही बघू शकता आपली भाजी दिसायला तर अगदी अप्रतिम अशी दिसत आहे, पण ही चवीला देखील खूप छान झाली होती. बरं, ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील अगदी खूप छान लागत होती. तर मुलांना तर ही फार आवडली. तुम्ही देखील अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि